यानंतर बघूयात गुलाल कुणाचा हा आमचा विशेष भाग। यामध्ये आपण नगर परिषद आणि नगरपालिकांसंदर्भातला आढावा घेणार आहोत। देशातील आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर सध्या राजकीय पक्षांच्या जयघोषानं दुमदुमून गेलंय। नगर परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्तानं महायुती थेट समोरासमोर उभी ठाकली आहे। सिंहस्थ कुंभमेळा आणि त्यातून होणारी उलाढाल आता प्रत्येकाचं लक्ष बनलेली आहे। बघूया त्यावरचा एक सविस्तर रिपोर्ट। त्र्यंबकेश्वरमध्ये महायुती आमने सामने। पंडितांच्या भूमीत मतदार राजांवर पैशांचा पाऊस। तीनही पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक। बम बम भोले, हर हर महादेव या जयघोषानं दुमदुमून जाणाऱ्या त्र्यंबक नगरीमध्ये सध्या महायुती एकमेकांच्या विरोधातील आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ पाहायला मिळतोय। मैत्रीपूर्ण लढती असल्या तरी प्रत्येकाचं लक्ष आहे ते कुंभमेळ्याचा निधी आणि त्यातून मिळणाऱ्या प्रतिष्ठेवर। यासाठी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी कैलास घुले, राष्ट्रवादीकडून राजेश गंगापुत्र आणि शिवसेनेकडून त्रिवेणी तुंगार मैदानात उतरले आहेत। आमच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी बच्चव सरांनी असतील किंवा सर्वांनी गिरीश भाऊ महाजनांनी युती घडून एक सर्व समावेशक अशी या ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांना त्यांनी त्याला असा योग्य असा प्रतिसाद नाही दिला। मग शेवटी एकला चलो रे या भूमिकेप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे आणि निश्चित विजय आमचा आहे। आम्हाला शिवसेनेने बी सांगितलं का आपण युती करू म्हणून, आणि शेवटच्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा आम्हाला सांगितलं का आम्ही युती करू। मग आमच्या आमदार भोळे असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सगळ्या ठिकाणी आपले फॉर्म भरले। त्यामुळं मग आम्हाला स्वबळावर त्या ठिकाणी लढण्याची वेळ आलेली, म्हणून आम्ही उमेदवारी ही आम्ही स्वबळावर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये लढणार।